ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. क्षेत्र क्षेत्रज्ञ संबंधी भगवंतांचं मत. भाग 4. अव्यक्त. ओवे आहेत 90 ते 97. भगवंतांनी सांगितलेल्या क्षेत्र विस्तारातील अव्यक्ताचं स्पष्टीकरण ज्ञानदेव करत आहेत. पै सांख्यांची या सिद्धांती प्रकृती जे महामती तेची येथे प्रस्तुती अव्यक्त गा. हे महामते अर्जुन, सांख्यांच्या सिद्धांतामध्ये जी प्रकृती म्हणून सांगितलेली आहे तीच येथे सांप्रत अव्यक्त आहे. आणि सांख्य योग मते प्रकृती परिसविली तू ते ऐसी दोही परी जेथे विवंचिली. आणि सांख्य नामक योगाच्या मताप्रमाणे तुला प्रकृती ऐकवली. त्यावेळी परा व अपरा अशा 2 प्रकारांनी जेथे अध्याय 7 श्लोक 4 आणि 5 येथे तुला प्रकृतीची फोड करून सांगितली. तेथ दुजी जे जीवदशा ती ये नाम वीरेशा येथे अव्यक्त ऐसा पर्यावोहा. तेथे त्यापैकी दुसरी परा म्हणजे जीवदशात्मक प्रकृती आहे अर्जुना, तिला अव्यक्त हे दुसरे नाव आहे. तरी पहालया रजनी तारालोपती गगनी का हारपे अस्तमानी भूतक्रिया. जीवरूपा प्रकृतीला येथे अव्यक्त का म्हणायचे याची स्पष्टता येथून करतात. तर रात्र उजाडल्यावर तारे जसे आकाशात लीन होतात अथवा सूर्यास्त झाल्यावर प्राण्यांचे व्यवहार जसे थांबतात, ना तरी देहो गेलिया पाठी देहादिक किरीटी उपाधी लपे पोटी कृतकर्माच्या. अथवा अर्जुना, देह गेल्यावर देहादिक उपाधी केलेल्या कर्माच्या पोटात लीन होऊन असते. का बीज मुद्रे आतू थोके तरु समस्तू का वस्त्रपणे तंतू दशे राहे. अथवा बीजाच्या आकारात ज्याप्रमाणे संपूर्ण झाड लीन रूपाने असते किंवा वस्त्र पण तंतु रूपाने राहते, ऐसे सांडूनिया स्थूल धर्म महाभूते भूतग्राम लया जाती सूक्ष्म होऊनी जेथे. त्याप्रमाणे स्थूल धर्म टाकून पंचमहाभूते व पंचमहाभूतांपासून झालेले प्राण्यांचे समुदाय हे सूक्ष्म होऊन जेथे लीन होऊन असतात. अर्जुना तया नावे अव्यक्त हे जाणावे आता ऐके आघवे इंद्रिय भेद. अर्जुना, ते म्हणजे अव्यक्त असे समज. आता इंद्रियांचे सर्व प्रकार ऐक. भगवंतांनी क्षेत्राचे जे 36 भेद सांगितले ते ज्ञानदेव क्रमाने स्पष्ट करत आहेत. बुद्धीचे स्पष्टीकरण झाल्यावर ते आता अव्यक्ताचं स्पष्टीकरण करताना म्हणतात की सांख्यांची जी प्रकृती तेच अव्यक्त. सांख्यांनी प्रकृती आणि पुरुष अशी 2 तत्वे मानलेली आहेत व प्रकृतीतून महत म्हणजे बुद्धी, अहंकार वगैरेंची उत्पत्ती होते असं सांगितलेलं आहे. तेच मत योग दर्शनालाही मान्य आहे. याचे स्पष्टीकरण भगवंतांनी 7व्या ज्ञानविज्ञान योग या अध्यायात केलं होतं. फक्त तेथे त्यांनी परा आणि अपरा प्रकृती असे शब्द वापरलेले होते. परा प्रकृती म्हणजेच जीवरूपा प्रकृती. त्यातील जीवरूपा परा प्रकृतीला वेदांत मते अव्यक्त असं म्हटलं जातं. कारण त्या प्रकृतीत सर्व पंचमहाभूते व भूत मात्र आपले स्थूल देहधर्म सोडतात व सूक्ष्म होऊन तेथे लय पावतात. तिला अव्यक्त असं का म्हणायचं ते ज्ञानदेवांनी स्पष्ट केलेलं आहे. रात्री आकाशात तारे दिसत असतात पण सूर्य उगवला की दिवसा ते तारे लोप पावतात. आता ते आपल्याला दिसत नसले तरी ते आकाशात असतातच, फक्त दिवसा ते अव्यक्तावस्थेत असतात, रात्री पुन्हा व्यक्त होतात. दुसरं उदाहरण दिलं, सूर्यास्त झाला की सर्व प्राण्यांचे व्यापार बंद पडतात. आता प्रत्यक्ष व्यापार होत नसले तरी ते प्राणी मात्रात गुप्त रूपाने असतातच, पुन्हा सूर्य उगवला की सुरू होतात. तिसरा दृष्टांत सांगताना म्हणतात, मृत्यूनंतर देह नाहीसा होतो. स्थूल देह जरी नाहीसा झाला तरी त्या देहाचा अहंकार धरून जी कर्मे केलेली असतात ती कर्मेच पुढील देह धारण करण्यास कारणीभूत होतात. तेव्हा स्थूल देह जरी नाहीसा झाला तरी ती देहाची उपाधी कृतकर्मामध्ये गुप्त रूपाने राहते. किंवा बीजामध्ये वृक्ष सूक्ष्म रूपाने असतोच. योग्य परिस्थिती मिळाली की त्या बीजाचे वृक्षात रूपांतर होते. वस्त्र पण तंतूमध्ये गुप्त रूपाने असतेच. जोपर्यंत तंतू विलग असतात
तोपर्यंत त्याला वस्त्र हे नाव मिळत नाही. पण जेव्हा तंतू एकमेकात उभे आडवे गुंफले जातात त्यावेळी वस्त्र आकाराला येतं. तसेच जीवरूप पराप्रकृतीतून स्थूल धर्मांचा त्याग करून पंचमहाभूते भूतमात्रांसह अव्यक्त रूपाने राहत असतात. म्हणून जीवरूप पराप्रकृतीलाही अव्यक्त म्हटलं जातं. आता पुढे ज्ञानदेव इंद्रियांचे स्पष्टीकरण करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.